तुमची झोप बरोबर होत नाहीये का? दिवसभर तुम्हाला थकवा जाणवतो का? स्वभावात चिडचिड वाढलीये का हल्ली? झोपेत तुम्ही खूप घोरता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर भरत तोष्णीवाल. 13 मार्च रोजी आपण वर्ल्ड स्लीप डे आणि त्याचा पुढचा आठवडा वर्ल्ड स्लीप वीक साजरा करत आहोत. ह्या वर्षीची थीम आहे स्लीप वेल, लिव्ह बेटर. म्हणजे जर तुम्ही शांत आणि व्यवस्थित झोपाल तर तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगा. आपल्या आयुष्यातला जवळजवळ 1/3 पार्ट झोपेत काढतो. ॲव्हरेजली 6 ते 7 तास झोप ही कुठल्याही माणसासाठी अत्यंत महत्वाची असते. व्यवस्थित झोप न झाल्याने भरपूर गंभीर आजार होऊ शकतात. बीपी, शुगर, थायरॉइड, मेटाबॉलिक सिंड्रोम, त्या मुख्य आजारांचे झोपेशी खूप मोठं कनेक्शन आहे. बरोबर झोप न झाल्याने आपली सिम्पॅथेटिक ड्राईव्ह वाढते, ज्याच्यानं कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन हे हार्मोन रिलीज होतात आणि हे आजार वाढतात. रेग्युलर घोरणं, खूप जास्त ओव्हरवेट असणं याच्यानं ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया सारखा गंभीर टोकाचा स्लीप रिलेटेड आजार होऊ शकतो. तर बरोबर आणि शांत झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे? योग्य आहार घ्यायला पाहिजे, नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम, तंबाखू, बिडी, दारू हे सगळे व्यसन बंद करायला पाहिजे. स्ट्रेस, एन्झायटी जर असेल तर ती कमी करण्यासाठी मेडिटेशन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही व्यवस्थित आणि शांत झोप यावी ह्याचे प्रयत्न करायला पाहिजे. उत्तम दर्जाची झोप येणं हे आपल्या आयुष्यासाठी, आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनात, स्ट्रेसमध्ये, वेरियस प्रोफेशनल, पर्सनल लाईफच्या स्ट्रेसमध्ये आपण सगळेजण त्याच्यापासून कुठेतरी दूर झालेलो आहोत. तर प्रत्येकानं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. बिकॉज अ ब्युटिफुल अँड अ हॅपी स्लीप लीड्स टू अ हॅपी लाईफ. सो मी हे सांगून एंड करू इच्छितो की यू शुड ऑलवेज ट्राय टू स्लीप पीसफुली लाईक अ चाइल्ड. जर तुम्ही लहान लेकरांकडे, मुलांना पाहता तर ते जितक्या पीसफुली झोपतात तर ते दिवसभर आनंदी, हॅपी असतात. तर आपणही आपल्या लाईफचा हा मोटो ठेवायला पाहिजे. आणि ह्या वर्ल्ड स्लीप डेच्या माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.